दिलेल्या वेळेवरती इथे हजर राहणं गरजेचं असणार आहे. धन्यवाद. तर सूरज खाडे यांना विनंती करेल या मॅचच्या मॅन द मॅच नितेश याला मॅन द मॅचच्या पुरस्काराने सन्मानित करायचं आहे. गोलंदाजी करत असताना फक्त 13 धावा खर्च केल्या तर एक विकेट हॅट्रिक सुद्धा आपल्याला आजच्या दिवसातली या स्पर्धेतली पाहायला मिळाली आणि 2 षटकामध्ये 13 धावा खर्च करत फक्त 13 धावा खर्च करत 5 विकेट घेतल्या. तोच हा मॅन द मॅच आपल्याला पाहायला मिळेल नितेश. तर मॅच क्रमांक 5 ला आपण आवाज ऐकूयात किल्ला गावला बिलॉंग करणारे हर्षलजी मुंडे सर यांचा. हॅलो. थँक्यू सो मच मनोजी उभारे सरांचा आवाज या पलीकडे आपण ऐकत होतो. एक दमदार स्पर्धा आज आपण अनुभवतोय. एक चांगल्या पद्धतीचं दमदार आयोजन आणि नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळेल. SCPL ही स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून आज या स्पर्धेचा पहिला दिवस आणि महत्वपूर्ण 5वी मॅच मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघ एक सामना जिंकलेत. आता एक सामना हरावा लागेल आणि एका संघाला 2 सामन्यामध्ये विजय प्राप्त होताना पाहायला मिळेल. कारण की बघा दोन्ही संघाचे जे महत्वाचे खेळाडू आपल्याला बघायला मिळतील. महत्वपूर्ण दोन्ही बाजूकडे आपण जर पाहिलं तर बॅटिंग आहे, बॉलिंग आहे. दोन्ही संघामध्ये चांगल्या टीमची बांधणी आणि त्याच जोरावरती पहिला सामना ते जिंकले ते. पण आता 2 विनिंग टीम मध्ये ही मॅच पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्ग वरती महत्वाचे गोलंदाज आले. नाव आहे अनिकेत अडीत, समोर राहुल बक्कम, नॉन स्ट्राइक प्रतीक पालकर. सामन्याला सुरुवात आजच्या दिवसातील 5वा सामना. पहिला बॉल, पहिला चेंडू खोलात टाकला. परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. शॉर्ट मिड ऑफला चांगल्या पद्धतीचा फटका बघायला मिळेल. बॅकअप क्षेत्ररक्षकाचं थोडं कमी पडतंय पण हरकत नाहीये. एका धावेवरती निर्णय इथे मात्र घेतला. एक धाव घेण्याचा एका धावेवरती समाधान मानावं लागतं. सुरुवात झाली एकेरी धावेनं. 5 ओव्हरची मॅच आहे. एक चांगल्या पद्धतीचं टार्गेट या मॅच मध्ये अपेक्षित आहे. चांगल्या पद्धतीच्या धावा गरजेच्या आहेत आणि खूप सारा धावा या सामन्यामध्ये बघायला मिळतील का, हाही एक प्रश्नचिन्ह या मॅचच्या माध्यमातून उभा राहिलेला आपल्याला पाहायला मिळतं. हाफ ट्रॅकर बॉल बॅकफुटला जाऊन कट करायचं होतं. यावेळेला डॉट बॉलची सांगत होताना पाहायला मिळते. बॅट आणि बॉलचा संपर्क कोणताही राहिला नाहीये. डॉट बॉल खेळताना पाहायला मिळतील. बॅट्समन प्रतीक पालकर स्ट्राइक एंडला पाहायला मिळतात. पहिल्याच बॉल इथे मात्र डॉट बॉल खेळलेत. धावा चांगल्या पद्धतीच्या बनवाव्या लागतील. मोठे फटके अपेक्षित आहेत आणि ते मोठे फटके सजवावे लागतील. पुढचा बॉल, हाफ ट्रॅकर चेंडू अडवा. बॅटने शॉट पण लेगच्या वरून बॉलला उडवलाय. बॉल अगदी सीमारेखेच्या जवळ, क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे पळतील आणि बॉल सीमारेखेच्या बाहेरही जात आहे. चौकार. 4 धावा येताना पाहायला मिळतात. चौकार स्कोर कार्ड वरती प्लस होताना पाहायला मिळेल. आणि बघा याच गोष्टीसाठी प्रत्येकला पाठवलंय मैदानावरती. याच धावा अशा पद्धतीच्या बनवण्यासाठी त्याला मात्र मैदानावरती
सलामीसाठी मात्र पाठवण्यात आलं आणि त्याच वेळेला तिथे मात्र त्याच पद्धतीची बॅटिंग तो करतोय. तिथे पहिला डॉट बॉल खेळला, त्यानंतर स्वतःला बॅक केलं, त्यानंतर चौकार आला. संघाची धावसंख्या 5. डान्सिंग डाऊन पायांचा उपयोग, वा काय फटका आला समोर, आता उडवलाय लॉंग ऑनच्या वरून मॅचला ऑन करणारा षटकार. 6 धावा येताना बघायला मिळतात षटकाराला. 6 धावेच्या साह्यानं संघाचं धावफलकी वधारताना पाहायला मिळतं. 11 धावा धावफलकावरती. षटकातील पुढचा बॉल, यावेळीचा चेंडू पायात टाकण्यात आला. पंचांकडे मोठी अपील, आत्मविश्वास होता कमी आणि त्याच वेळेला लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक सिंगल स्कोर कार्ड वरती प्लस होताना पाहायला मिळते. एकेरी धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या वधारताना पाहायला मिळेल. टीमची धावसंख्या 12 या आकड्यावरती निश्चितपणे आपण पाहतो. 5 चेंडूचा खेळ संपला, 12 धावा धावफलकावरती लागल्यात आणि आता राहुल बक्कम मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंड वरती. पुढचा बॉल, कटरचा वापर, ज्या वेळेला लेग कटचा वापर केला बघा, क्षेत्ररक्षकाला मिस केले, लॉंग लेगला बॉल चालला सीमा पार. राहुल बक्कम यांच्या बॅटमधून चौकार. संघाची धावसंख्या पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर तब्बल 16 धावा धावफलकावरती. बॅटिंग करत असताना टीम राहुल स्पोर्ट्स माणगाव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 16 धावा धावफलकावरती आतापर्यंतच्या बघायला मिळतील. महत्वपूर्ण स्पर्धा आपण पाहतोय, महत्वपूर्ण मॅच आपण पाहतोय. या भव्य दिव्य ट्रॉफीसाठीची ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. असोसिएशन मर्यादित असणारी प्रीमियर लीग आता मात्र दमदार आयोजनामध्ये आपल्याला कन्वर्ट होताना बघायला मिळते. इथे श्री शिवछत्रपती ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन माणगाव यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या अंतर्गत ही स्पर्धा आपण पाहतोय. SCPL या स्पर्धेची बहुचर्चा संपूर्ण या माणगावामध्ये चालू होती आणि आज मात्र ती स्पर्धा आपल्या भेटीसाठी आली आहे आणि पहिला दिवस अगदी यशस्वीरित्या 5व्या मॅचेस पर्यंत पोहोचताना पाहायला मिळाला. आज आपल्याला 8 मॅचेस कंप्लीट करायच्या आहेत. यासाठी आपण वेगानं मॅचेस खेळतोय. यदा कदाचित सगळ्या मॅचेस पूर्ण व्हाव्या अशी आपण आशा बाळगूया. समोरचा बॉल, चांगला फटका लॉंग ऑनला उडवला पण क्षेत्ररक्षकाच्या सरळ हातामध्ये. फलंदाज बाद, पहिला धक्का, बॅट आउट. प्रतीक पालकर मैदानाच्या बाहेर. विकेट क्रमांक 1. पहिली विकेट मात्र इथे मैदाना पाहायला मिळते. पहिला धक्का आला आणि तोही प्रतीक पालकरच्या स्वरूपाचा बॅट्समन आउट होताना आपल्याला पाहायला मिळेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. टीमचे कॅप्टन आता समोर येताना बघायला मिळतील. राहुल स्पोर्ट्स संघाचे कर्णधार आहेत. आज आयकॉन आपण जर पाहिलं तर आता राज राऊत यांना मात्र इथे आपण अनुभवणार आहोत. राज राऊत महत्वाचे खेळाडू आहेत. कळमजे गावचा हाही एक निर्णायक खेळाडू अगदी आता या सामन्यामध्ये कसा खेळ करेल त्याच्याकडे लक्ष वेधलं गेले या संपूर्ण मॅचच्या माध्यमातून. नवीन फलंदाज राज. गोलंदाजी मार्कवरती बॉलर आहेत स्वप्नील अडीत. पहिल्याच बॉलवरती स्वप्नीलनं सफलता आपल्या नावे केली आहे. पहिल्याच बॉलवरती स्वप्नीलनं मात्र आपण पाहिलं तर महत्वाची विकेट आपल्या नावे केली आहे आणि आता टीमला सुद्धा एक वेगळाच विश्वास दिला. मागील मॅच मध्ये ज्या काही स्वप्नीलनं धावा खूप सारा खर्च केला त्याही पलीकडे मागील मॅच मध्ये ज्या काही चुका झाल्या त्या सुधारण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये निश्चितपणे चालू असलेला पाहायला मिळत आहे. षटकातील पुढचा बॉल, हा चेंडू चांगल्या रीतीचा भन्नाट वेगाचा गोल्डन स्पॉट वरती टप्पा पडल्यानंतर अनेक उसळी घेणारा डॉट बॉलची सांगता करणारा चेंडू आपल्याला बघायला मिळत्या. संघाचा विचार केला तर मात्र इथे आपण पाहतो धावसंख्येचा वेग थांबला गेला. पहिल्या ओव्हरमध्ये 16 आल्या. त्याही पलीकडे दुसऱ्या षटकाला सुरुवातही झाली आणि पहिल्या 2 चेंडूमध्ये एकही धाव आली नाहीये. एक चांगल्या पद्धतीची गोलंदाजी, चांगली कामगिरी. नाव आहे स्वप्नील अडीत. स्वप्नीलचा बॉल हाई खोलात टाकलाय. शॉर्ट फन लेग मधून बॉलने क्षेत्ररक्षकाला मिस केला आणि सरळ सीमा रेखेच्या बाहेरही गेला. बघता बघता धावा मिळतील इथे सुद्धा 4 चौकार.
चौकाराच्या साह्यानं संघाची धावसंख्या धावफलकावरती 20 या आकड्यावरती. बघा नशिबाची साथ मिळाली मी म्हणेन राजला, कारण की तिथे अगदी असं वाटलं होतं की एकही धाव मिळणार नाही, यदा कदाचित मिळेल तर एकच धाव मिळेल, पण तिथे बघता बघता 4 धावा मिळाल्या. नशिबाची साथ राहुल स्पोर्ट्स आणि त्याच वेळेला राज राऊतच्या नावावरती पाहायला मिळेल. आणि 3 चेंडू अखेर 4 धावा खर्च केला स्वप्नीलनं. हा चौथा बॉल समोरचा बॉल होता, सेन्सिबल क्रिकेट दाखवायचं होतं. अगदी तिथे सुद्धा मिसफिल्ड बघायला मिळते, खराब क्षेत्ररक्षण, त्याचा फायदा 2 फलंदाज उचलताना पाहायला मिळतील. आणि बघता बघता 2 धावा इथेही कंप्लीट करण्यात आल्या. आणि या दुहेरी अंकाच्या साह्यानं संघाची धावसंख्या ही मात्र 22 या आकड्यावरती. 22 धावा धावफलकावरती आतापर्यंतच्या आपल्याला बघायला मिळतील. अजूनही आपण इथूनचा विचार केला तर येणारे शेवटचे 2 चेंडू मात्र बाकी राहिलेत. या षटकाचे 2 चेंडू, दुसरं षटक मार्गस्थ आपल्याला बघायला मिळतंय. महत्वपूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल, यावेळीचा चेंडू आडवा बाटने खेळायचा होता. बॉल कुठे चाललाय? यस, बॉल लेग स्टिकच्या खूप बाहेर चालला. पंचांचा इशारा, व्हाईट बॉल. अवंतर स्वरूपाची धाव इथे मिळेल. एक एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड वरती आता प्लस होताना पाहायला मिळते. 23 धावा धावफलकावरती इथे मात्र लागल्या जातील. फलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये एक महत्वपूर्ण संघ आपण पाहतोय, नाव आहे राहुल स्पोर्ट्स माणगाव. खुला टाकलेला चेंडू पुन्हा एकदा खेळायचं होतं. शॉर्ट मिड ऑफला क्षेत्ररक्षक तिथे येत. आता चांगली फिल्डिंग बघायला मिळते. चांगल्या पद्धतीचे क्षेत्ररक्षण पाहतो आपण. तिथे मात्र एकच धाव धावफलकावरती खर्च होताना पाहायला मिळेल. एकेरी धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या धावफलकावरती 24 धावा आतापर्यंतच्या लागल्यात. आणि या षटकाचा शेवटचा 1 बॉल बाकी आहे. शेवटचा 1 बॉल बाकी या ओव्हरचा. लोबो फुलटॉस बॉल, काय फटका आलाय. सेन्सिबल क्रिकेट बघा. लॉंग ऑनला फक्त बॉलला स्टिअर करण्यात आलं. एक सिंगल तिथेही मिळाली. आणि एका धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या ही मात्र तब्बल 25 या आकड्यावरती. 2 षटके अखेर 25 धावा धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतात. पण अजूनही या संपूर्ण सामन्याचा विचार केला तर 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आणि येणाऱ्या पुढच्या आपण जर पाहिलं तर 3 षटकामध्ये कशा पद्धतीच्या धावा येतील याच्याकडे लक्ष केंद्रित करावं लागेल या संपूर्ण सामन्याच्या माध्यमातून. षटकातील अजूनही आपण पाहतोय काही चेंडू बाकी राहिलेत. काही चेंडू चांगल्या पद्धतीचे आले, काही चेंडू खराबही आले. पण इथून येणारे काही चेंडू कसे असतील हेही आपल्याला बघायचं आहे. आणि त्यासाठीच नवीन गोलंदाज आपण पाहतोय ते वापरले जातात तिसऱ्या षटकासाठी. बॉलर विराज खडस आपल्याला पाहायला मिळतील. विराज गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतात. समोर राहुल बक्कम. विराजचा पहिलाच बॉल हवेत खेळला. बॉल हवेत राहील. लांबी कमी, उंची बरीच चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक होते आणि तिथे कॅच ड्रॉप होताना बघायला मिळते. बघता बघता धावा मिळाल्या 2 आणि त्याच वेळेला दिवसा ढवळ्या धावांची चोरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. दुहेरी धावाचं रूपांतर तिहेरी मध्ये केलं आणि 3 धावा अर्जितही होताना बघायला मिळतात. बघा पहिल्या चेंडूवरती आपण जर बघितलं ना तर असं वाटलं पहिल्याच बॉलवरती राहुल बक्कम यांच्या खेळीचा इथे मात्र पूर्णपणे खेळ संपतोय की काय. पण त्याच वेळेला आपण जर बघितलं ना तर तिथे मात्र कॅच ड्रॉप झाल्यानंतर 3 धावा तिथे मिळाल्या. संघाची धावसंख्या 28. यावेळेचा बॉल हाफ ट्रॅकर. आता राज राऊतनं हवेत खेळलेला बॉल. क्षेत्ररक्षक 3 पोहोचतील का नाही. नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडला आणि बघता बघता एकच धाव घेण्याचा निर्णय या मात्र दोन्ही फलंदाजांनी घेतला. संघाची धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंतची आपण पाहिली तर या दुहेरी अंकाच्या एकेरी अंकाच्या साह्यानं आपण पाहिलं तर 29 धावा. 29 धावा धावफलकावरती अजून लागल्या गेल्यात. अजूनही इथून पुढचा विचार केला तर धावा मात्र खूप साऱ्या अपेक्षित असतील. टीम राहुल स्पोर्ट्स माणगाव संघासाठी एक चांगला फटका लॉंग ऑनच्या दिशेला. वाह, अप्रतिम फिल्डिंग. संघासाठी 3 धावा जम्याच्या बाजूने ठेवल्या. कारण की तिथे जर बॉलला थांबवलं गेलं नसतं तर मात्र 4 धावा निश्चित होता. एक चांगली फिल्डिंग बघायला मिळाली. वाडिश मिड विकेट आणि काऊ कॉर्नरच्या मधून लॉंग ऑनला धावत आले. बॉलला थांबवलं. बॉलची फेकही चांगली केली
आणि तिथे मात्र आपण पाहिलं तर एका जागेवरती समाधान मानायला भाग पाडलं दोन्ही फलंदाजाला. 3 चेंडूमध्ये फक्त 5 धावा खर्च केल्यात. गोलंदाजी करत असताना बॉलर आपण पाहिलं त्याला विराज एक चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. या षटकाचा विचार केला तर अजूनही या ओव्हरचे 3 चेंडू बाकी राहिलेत. 3 चेंडूमध्ये आक्रमण करतील का राज राऊत? यस, फटका हाई फसला. बॉल नोमॅन्स लँड मध्ये असेल का? वा, काय कॅच पकडली जाते. असं वाटलं होतं की हे झेल होणारही नाही, पण केलं. अशक्य हे शक्य करण्याची ताकद आमच्याकडे आहे आणि तोच दमखम विराजही मैदानाच्या आतमध्ये दाखवताना पाहायला मिळाले. राज राऊत मैदानाच्या बाहेर. विकेट क्रमांक 2 राहुल स्पोर्ट्स संघाला दुसरा एक मोठा धक्का. संघाची धावसंख्या धावफलकावरती मात्र आपण जर पाहिलं तर 30 धावा धावफलकावरती. षटकातील अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. पुढचा बॉल यावेळेला बॅकफुटला जाऊन कट करायचा होता. वा, चांगला फटका डीप कव्हर मध्ये खेळला. क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे पळताना पाहायला मिळतील. एकदम मिती आहे एका जागेवरती समाधान दोन्ही फलंदाजांनी मानलंय. बघा राहुल बक्कम मात्र आता वेगळ्याच स्ट्रॅटेजीने मैदानावरती उतरलेत. एक वेगळीच रणनीती दाखवताना पाहायला मिळतात, कारण की ते मात्र अगदी आपण जर संपूर्ण या सामन्यामध्ये बघायला मिळतील. धावांना बनवण्यासाठी खेळपट्टीवरती उभं राहणं गरजेचं आहे आणि तेच काम करतात. खेळपट्टीवरती उभे राहिलेत. चांगल्या पद्धतीचा बॉल बॅकफुटला जाऊन कट केलाय. डीप कव्हरला पुन्हा एकदा शॉर्ट पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक उभे होते. एकाच धावेवरती समाधान दोन्ही फलंदाजांना इथेही मानावं लागेल आणि या एकेरी धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या मात्र आपण जर पाहिलं तर 32 धावा स्कोर कार्ड वरती. 32 धावा धावफलकावरती अजूनही लागल्या. तिसऱ्या षटकाचा खेळही संपला, म्हणजे पहिल्या 18 चेंडू मध्ये 32 धावा धावफलकावरती. बघा, पहिल्या ओव्हर मध्ये 16, दुसऱ्या ओव्हर मध्ये 9 आणि तिसऱ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त बघायला मिळाल्या त्या 7 धावा. हळूहळू ज्या वेळेला आपण म्हणतो ना चढता उतरता क्रम बघायला मिळतं, पण आतापर्यंत राहुल स्पोर्ट्स संघाचा उतरता क्रम बघायला मिळाला. 19, 9 आणि 16, 9 आणि आता 7. आता हे 4थं षटक किती धावांचं असेल ना याकडेही लक्ष द्यावं लागेल. शेवटच्या 12 चेंडू मध्ये धावा येणं खूप साऱ्या गरजेच्या आहेत आणि तेच कामकाज मैदानावरती पार पाडतील का राहुल बक्कम? ओहो, चांगला फटका डिफेन्सला कव्हरला खेळला, पण तिथे क्षेत्ररक्षक आहेत त्यांचे आवाक्याच्या बाहेर. बॉल सीमा पार. षटकातील पुढचा बॉल आपल्याला बघायला मिळेल. याही वेळेला आता राहुल बक्कम यांच्या बॅटचा फटका फसला आणि तिथेही कॅच ड्रॉप होताना बघायला मिळते. आतापर्यंतचा आपण जर पाहिलं तर या मॅच मधलं दुसरा झेल सुटला राहुल बक्कम यांचा. महत्वाचे खेळाडू आहेत, विश्वास त्यांच्यावरती खूप सारा राहिला. आता या संपूर्ण सामन्यामध्ये ते धावा बनवतील याच विश्वासानं आपण त्यांच्याकडे बघतोय. षटकातील पुढचा बॉल पाहायला मिळतोय. यावेळीचा स्ट्रोक चांगला आहे, लॉंग ऑफला खेळला, पण आता क्षेत्ररक्षक वेगळे आहेत आणि तिथेही कॅच ड्रॉप. बघा, एका मागोमाग एक झेल सुटतात. फिल्डिंग युनिट मध्ये खराब प्रदर्शन आता गोलंदाजी करणारी टीम करताना पाहायला मिळते आणि अशा पद्धतीची फिल्डिंग अपेक्षित नाहीये. बघा, दोन्ही चेंडूवरती 2 नवीन फलंदाज होते आणि त्यांना आउट करण्याची नामी संधी समोर आली होती, त्याच वेळेला फसले गेलेत. कॅच सुटल्या गेल्या, 2 झेल सुटल्यानंतर आता फलंदाजांचा कॉन्फिडन्सही वाढला असावा आणि तेही चांगल्या पद्धतीची बॅटिंग करताना बघायला मिळतील की काय. स्वप्नील, पुढचा बॉल.
आप ट्रॅकर घ्या. झेल सुटला, जखम झाली, जखमेवरती मीठ चोळण्याचं काम राहुल बक्कम यांच्या बॅटमधून. षटकार. दक्षिण रायगडाचा अभिमान, महाराष्ट्राची शान आणि निश्चितपणे ज्या खेळाडूनं ISPL मध्ये फायनल मॅच खेळली, फायनल मध्ये थोडी दमछाप झाली, हरकत नाही, पण त्याही पलीकडे आपण जर पाहिलं तर फायनल पर्यंत मदल मारणारा आपला दक्षिण रायगडाचा कॅप्टन होता, याचाही गर्व आपल्याला निश्चित असावा. आणि तेच गीत आपल्याला ऐकायला मिळतं, योगेश पेनकर यांचं गीत. मॅचची आतली कडा घेतली, बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला, डॉट बॉलची सांगत होता पाहायला मिळेल. तिथे षटकार आला, स्वप्नील वरती आक्रमण झालं, पण त्याही बलिके लगेच आपण जर बघितलं तर डॉट बॉल येताना पाहायला मिळतं. चांगल्या पद्धतीची कामगिरी इथे सुद्धा आपण बद्दल गोलंदाज स्वप्नील कडून झाली. या षटकाचा शेवटचा बॉल स्वप्नील टाकेल. टीमची धावसंख्या धावफलकावरती 44 धावा, 44 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 44. चुकीचा बॉल होता, बॅट काढली होती, बॅट आणि बॉलचा संपर्कच झाला नाही. येणारा पुढचा बॉल फ्री हिट. स्पर्धा बघतोय आपण सुपर हिट SCPL 2024. हे भव्य दिव्य चौथं पर्व आपल्या समोर आहे. फ्री हिटचा बॉल आता खेळतील राहुल बक्कम, ज्या वेळेला समोर आहेत स्वप्नील. लास्ट बॉल टाकतील आणि तोही फ्री हिटचा. फ्री हिटचा बॉल, बॅट फिरवली, बॅट आणि बॉलचा संपर्क राहिलाच नाही आणि याही वेळेला डॉट बॉल खेळताना बघायला मिळालेत. षटकाची सांगता म्हणजे 24 चेंडूचा खेळ संपल्यानंतर 45 धावा धावफलकावरती आलात, पण अजूनही शेवटचा आणि अंतिम षटक बाकी आहे. टार्गेट तुम्हाला चांगले ठेवावे लागेल, धावसंख्या खूप सारी बनवावी लागेल, कारण की बघा 44 तर धावा झालात, पण मागील मॅच मध्ये याच टीमला दुर्वेश फायटर संघाला जवळजवळ 70+ धावाही कमी पडला होता या मैदानावरती. यावेळेला चांगला बॉल हवेत खेळला गेला, चेंडू नो मॅन लँड मध्ये पडताना पाहायला मिळते. लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक वेगाने येताना बघायला मिळतील. एक धाव तिथे मात्र मिळताना आपण पाहतोय आणि एकेरी धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या 46. समोरचा बॉल राहुल बक्कम, बाहुबलीच्या बॅट मधून दमदार दिमागदार षटकार.
वरती षटकाराच्या साह्यानं तब्बल 52 धावा बॉलर आले. नाव आहे देवदास आणि आला आला त्यांच्यावरती आक्रमणही चढवलं. 2 चेंडूमध्ये 7 आणि आताही चांगला फटका. याही फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील ना मग अर्धा डझन. षटकार वाढली. आता 58 धावा धावफलकावरती लागल्यात राहुल बक्कम आणि आता 3 इन रो बॅक टू बॅकचा तिसरा धमाका. षटकार किती या मॅच मध्ये हवा भरण्याचं काम केलं ना तर राहुल बक्कम आणि RS ब्रँडचा नाव मात्र गाजत राहील यात ते मात्र शंका नाहीये. मागील हप्त्यामध्येच आपण एक दमदार स्पर्धा पाहिली. राहुल स्पोर्ट्स संयोजित एक भव्य दिव्य स्पर्धा आपण बघितली आणि त्या स्पर्धेचा आपण जर विचार केला ना तर दमदार स्पर्धा म्हणून आपण बलतरी या माणगाव तालुक्यामध्ये त्याही स्पर्धेकडे बघितलं जाईल. कारण की ओपन फॉर्मॅटचे सगळे महारथी या मैदानावरती खेळून गेले. निमित्त होतं राहुल स्पोर्ट्स आयोजित ती भव्य दिवस स्पर्धा आणि आता तोच ब्रँड मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग मार्क वरती फुल टॉस बॉल अडवा बॅटनं बॅकवर्ड स्क्वेअर लेग लॉंग लेगला क्लिअर केलं. वा 3 षटकार आला नंतर आता येतोय चौकार. आपण नाही एखादा फॅमिकॉल सारखा मैदानाला चिपकून राहिला ना. नाव आहे राहुल बक्कम. वन मॅन शो मैदानाच्या आतमध्ये दाखवला. एकट्यानं धावा बनवल्या. 4 षटकार 3 चौकार. याही वेळेचा फटका हवेत असला पण तिथे क्षेत्ररक्षक आहेत बॉलच्या खाली. शेवटच्या बॉलवरती सुद्धा कॅच ड्रॉप. वा या मॅच मध्ये आतापर्यंतची 4थी कॅच ड्रॉप झाली राहुल बक्कम यांची. ती सुद्धा शेवटच्या बॉलवरती सुद्धा. 4 कॅच ड्रॉप झाल्यानंतर संघाची धावसंख्या या दोन तब्बल 70 आणि 71 धावांचं टार्गेट. भलं मोठं आव्हान या मॅच मध्ये निश्चित बघायला मिळेल. भली मोठी धावसंख्या या खेळपट्टीवरती उभारलेली बघायला मिळते. म्हणजे आता 30 चेंडू आणि आवश्यकता 71 धावांची. या महत्वपूर्ण सामन्यामध्ये कोण जिंकेल कोण हारेल बऱ्याच घडामोडी बाकी आहेत. मागील मॅच मध्ये देवदासनं बॅटिंग केली. त्यानं 40+ धावा बनवल्या आणि टीमला अगदी जिंकण्यामध्ये त्याचा खूप सारा मोलाचा वाटा राहिला होता. आता तोच देवदास गोलंदाजी मार्गावरती बघायला मिळाला. त्यानं धावा खूप सारा खर्च केल्यात पण आता 71चा पाठलाग करताना तो बॅटिंग कशी करेल याकडे आपण लक्ष वेधूया. 30 चेंडू 71 धावांची गरज आहे. या संपूर्ण सामन्याची घडामोडी निश्चितपणे आपल्याला ऐकायच्यात बघायच्यात पण त्याही पलीकडे समालोचन कक्षामध्ये करूया परिवर्तन. या ऐकूया आमचे साथी समालोचक मनोजी उभारे यांचा गोड आवाज. आणि एकदा जोरदार राहुल बक्कम यांच्यासाठी 17 बॉल मध्ये 45 धावांची वादेही एकट्याच्या नावावरती होती. नाव होतं राहुल बक्कम. एक चांगला खेळ केला आणि यस तुम्ही कुठे जाऊ नका पात्रा बघत राहा. स्पर्धेचा आनंद घेत राहा. दमदार स्पर्धा आपण पाहतोय आपण अनुभवतोय. SCPL 2024 ची एक भव्य दिव्य स्पर्धा.
आवाज ऐकत होता हर्षलजी मुंडे सर, आपले सुद्धा धन्यवाद सर. तर जाऊया मैदानाच्या दिशेने. एका बाजूला पाहिलं गेलं तर दुर्गेश फायटर त्यांच्या विरुद्ध राहुल स्पोर्ट, या दोन संघांच्या दरम्यान आपण ही लढत पाहत आहे. हे दोन्ही संघ पाहायला गेला तर पहिली मॅच जिंकले होते, त्या दोन संघांच्या दरम्यान ही मॅच. राहुल स्पोर्ट या संघानं फलंदाजी करत असताना 71 धावांचं आव्हान ठेवलंय ते टीम दुर्गेश फायटर या संघासमोर. पाहायला गेला तर पहिल्या मॅच मध्ये दुर्गेश फायटर या संघानं 72 धावांचं आव्हान अगदी सहज आणि सोप्या रीतीने पार पाडलं होतं. तेच दोन सलामीचे फलंदाज आपल्याला मैदानात पाहायला मिळते. एका बाजूला देवीदर असेल तर त्यांच्या सोबत असेल विराज. न हरता न थकता न थांबता प्रयत्न करण्यासमोर कधी कधी नशीब सुद्धा हरतं, आणि तेच प्रयत्न इथं मैदानाच्या आतमध्ये पाहायला गेला तर फलंदाजी करत असेल किंवा गोलंदाजी करणाऱ्या संघाला करावे लागतील. तर गोलंदाजी मार्कवर स्वतः कर्णधार आयकॉन खेळाडू असेल राज राऊत, ज्याला कळंजे एक्सप्रेस या नावाने संबोधलं जातं, तोच आपल्याला गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळेल. तर स्ट्रायकिंग एंडला देवा. पहिला बॉल लो फुल टॉस आडव्या बॅटने स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू जाईल 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा रेषा पार, हा पहिला चौकार. आता एक सुमधुर आवाज आपले आजच्या दिवसाला समालोचन करणारे हर्षल मुंडे सर यांच्यावरती हे गीत. त्यानंतर एक सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळाली, एक सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळालं आपल्याला. स्ट्राईक इथं रोटेट होताना पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवरती नक्कीच एक मोठा फटका आला होता चौकार, त्यानंतर एक सिंगल धाव. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. 2 चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत. गोलंदाजी मार्कवर पाहता आपण राज राऊत या खेळाडूला, तर स्ट्रायकिंग एंडला पाहता आपण विराज. प्रथमतः स्ट्रायकिंग एंडला असेल विराज. टीम दुर्गेश फायटर या संघाकडून 72 धावांचं हे लक्ष असेल त्यांच्या समोर. आतापर्यंत धावा पाहायला मिळतील आपल्याला 5 धावा. पाहायला गेला तर 30 सर्कलच्या भर आपल्याला एक मिड ऑफला आणि एक मिड ऑनला असे 2 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. पुढचा बॉल यावेळेस खोल्या टप्प्याचा चेंडू होता, चांगला धाटणीचा चेंडू पाहायला मिळाला. आपल्या स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळालं, परंतु एक धाव मात्र इथं रोखू शकत नाही. एक धाव सहजरित्या इथे कंप्लीट झाली दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. 6 धावा धाफलकर पाहायला मिळतील. अद्यापपर्यंत पाहायला गेला तर 3 चेंडूंचा खेळ झालाय या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये. आपण पाहता ही मॅच एका बाजूला राहुल स्पोर्ट त्यांच्या विरुद्ध दुर्गेश फायटर. SCPL पर्व 4. यावेळेस पुन्हा एकदा खोल्या टप्प्यात चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅटचा कोणताही कनेक्शन झाला नाही. बाईच्या स्वरूपात एक धावपलकर इथे जोडली जाईल. यावेळेस पाहायला गेला तर चांगलं कमबॅक पाहायला मिळतं आपल्याला गोलंदाज राजच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आला होता, त्यानंतर मात्र सिंगल धाव फक्त खर्च केल्यात. 3 चेंडूमध्ये 3 सिंगल खर्च केल्यात गोलंदाजी करत असताना गोलंदाज राज राऊत यानं. एकाहत्तर धावांचं लक्ष्य. कशा पद्धतीने फलंदाजी होईल, कशा पद्धतीने मोठे फटके येतील का, की त्याच्या उलट जर पाहायला गेला तर गोलंदाजी चांगल्या पद्धतीची होतील, निर्धाव चेंडू येतील का, हे पाहायला मिळेल आपल्याला या मॅच मध्ये. विराजावना स्ट्राईक. यावेळेस पुन्हा एकदा लोअर फुलचा चेंडू होता, आडव्या बॅटनं मिड विकेट मध्ये चेंडूला खेळलंय. पुन्हा एकदा एक चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणायला लागेल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून, आणि एक धाव अगदी सहजरित्या इथं पूर्ण केली जाईल. आठ धावा धावपलकर पाहायला मिळतील. पहिले षटक प्रगतीपथावर असताना अद्याप 5 चेंडूंचा खेळ झालाय आणि 8 धावा पाहायला मिळतात आपल्या धावपलकर. अजूनही शेवटचा चेंडूचा खेळ येणं बाकी असणार आहे.
गोलंदाजी करत असताना राऊंड स्फोट या संघाकडून राज. पुन्हा एकदा हा ट्रॅकर होता, त्याला भिरकावून दिलं. चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. 6 धावांसाठी हा षटकार. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आर्यन. कळमजे गावचा हा युवा टॅलेंट आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्गावर आपल्या संघासाठी सातत्याने गोलंदाजी करत असतो कळमजे गावासाठी. यावेळेस राऊंड स्फोट या टीम साठी खेळताना दुसरं षटक हाताळण्यासाठी आलाय. पहिला बॉल. हाफ ट्रॅक आहे, थोडा चेंज ऑफ द पेस पाहायला मिळाला यावेळी. यस, इट इज व्हाईट. अवांतर स्वरूपात एक धाव जोडली जाईल दाखल करू ते. व्हाईट चेंडू अवांतर स्वरूपात एक धाव जोडली जाईल धावफलकावर. 15 धावा पाहिल्या तर पहिल्या षटकामध्ये 14 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाज राजनं. पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर सिंगल आणि एक शेवट चेंडूवरती षटकार आला होता. पुढचा बॉल. यावेळेस खोल्या टप्प्यात चेंडू त्याला आणि यावेळेस कोणतीही चुकी करत नाही. क्षेत्ररक्षक असेल तिथे निलेश. पहिला धक्का लागेल तो फलंदाजी करत असताना टीम दुर्गेश फायटर या संघाला. फलंदाज विराज बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे. तर नंतर जाऊया मैदानाच्या दिशेने. पाहायला गेला तर फलंदाजी मार्कवर आपल्याला फलंदाज पाहायला मिळतील. कर्णधार दुर्गेश फायटर 11चे अनिकेत आडित. हा एक अष्टपैलू खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. खरवली गावाला बिलॉंग करणारा. स्ट्रायकिंग एंडला फलंदाजीसाठी आलाय. पहिला बॉल फेस करेल. यावेळेस पुन्हा एकदा चेंज ऑफ द पेस. खोलवर टप्प्यात चेंडू होता. पुन्हा एकदा तो क्षेत्र विषय इथे सुद्धा कोणतीही चुकी करत नाही. बॅक टू बॅकचा दुसरा धक्का लागेल. बॅटिंग करत असताना टीम दुर्गेश फायटर 11 संघाला गोल्डन डकचा शिकार ठरला. आणि टॉस आपण पाहणार आहोत. सूरजजी दसवडे यांच्या शुभ हस्ते. एका बाजूला पाहायला गेला तर खुशी भूमी 11 त्यांच्या विरुद्ध असणार आहेत स्मिथ 11. अमोल वाडवल तर त्यांच्या विरुद्ध पाहायला मिळतील आपल्याला निखिल. यावेळेस पहा हा युवा टॅलेंट ऑन हॅट्रिक असेल. आजच्या दिवसातली दुसरी हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळेल का? गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आर्यन. स्ट्रायकिंगला फलंदाज आपल्याला मनोज पाहायला मिळतील. कोण्या टप्प्याचा चेंडू त्याला उडवलंय.
वाईट मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक असेल तिथे फेकी होईल, त्यावर मात्र 2 धावा इथे सहजरित्या पूर्ण केल्या जातील. 17 धावा दाखल पाहायला मिळते आपल्याला. पाहायला आता आर्यन हे आले. आर्यनने पहिला चेंडू वाईट अवंत स्वरूपाचा हाताळला होता. तदनंतर मात्र बॅक टू बॅकचे 2 विकेट घेण्यात त्यांना यश मिळालं. तदनंतर ह्या 2 धावा. यावेळेस पुन्हा खोलो टाकायचा चेंडू समोरच्या रिझन मध्ये खेळलाय. तेजस चेंडू खाली येतील. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. 1 धावा अगदी सहजरित्या इथे सुद्धा पूर्ण करण्यात आली. कॅमेरामॅनला विनंती असेल इकडे टॉसचा या नाणेफेकचा एका बाजूला पाहायला गेलं तर स्मिथ 11 त्यांच्या विरुद्ध खुशी भूमी 11 या होणाऱ्या पुढील मॅचचा नाणेफेक पाहतात आपण इथं. यानंतर आडव्या बॅटने बॅटची काढा लागले. चेंडू जाईल फाईन लेग रिजन मध्ये. सीमा रेषा पार. 4 धावा चौकार. संघाने नाणेफेक जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. तर जाऊया चालू असणाऱ्या मॅच कडे. आर्यन हा गोलंदाज पुन्हा एकदा खोलो टप्प्याचे चेंडू आडव्या बॅटने खेळलाय. स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक असेल तिथे पुन्हा एकदा एक सिंगल धावफलक करून जोडली जाईल. या एक धावेने धावफलक पुढे जाऊन पोहोचेल ते तब्बल 23 या आकड्यावरती. 23 ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ 2 विकेट. दुसरं षटक इथं संपुष्टात आलाय. 23 धावा. तोपर्यंत ऐकूया एक छोटासा डीजे. त्यानंतर गोलंदाजी मार्ग आपल्याला बदल पाहायला मिळेल. तेजस उभारे गोलंदाजी मार्गावर येतील. जावळी गावाला बिलॉंग करणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. तेजस उभारे. तर धावफलकर आपल्याला धावा पाहायला मिळते. 23 धावा. आतापर्यंत पाहायला गेला तर अद्याप 2 षटकांचा खेळ झालाय. अजूनही 18 चेंडूंचा खेळ येणं बाकी असणार आहे. म्हणजेच या उत्तरार्धाच्या खेळामध्ये 3 षटकांचा खेळ बाकी असणार आहे. यावेळेस तिसरे षटक हाताळण्यासाठी आलाय गोलंदाज तेजस. तर स्ट्रायकिंग वेळेला आपण फलंदाज पाहताय देवा. पहिला बॉल तिसऱ्या षटकातला. कोलवर टप्प्याचा चेंडू. चांगल्या बॅटिंगचा चेंडू पाहायला मिळाला आपल्याला. तेज तर्रार चेंडू पाहायला मिळाला. नक्कीच पंचांकडे अपील केली होती परंतु आत्मविश्वास कमी आणि हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये. निर्धाव चेंडूने सुरुवात केली आपल्या षटकाची. विश्वास दाखवलाय राजनं या गोलंदाजावरती ज्याचं नाव आहे तेजस. पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा खोलो टप्प्याचा चेंडू होता. समोरच्या रिजनमध्ये चेंडूला खेळला निलेश असेल तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण चांगली फेकी पाहायला मिळाली. तद्वर एकदा मात्र सहजरित्या इथे पूर्ण झाली. एक धावेने दाखवलं पुढे जाऊन बदलते 24 या आकड्यावरती. 24 ऑन स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळतील.
अजून जर पाहायला गेला तर 47 धावा बनवायच्या तिथून पुढे आपल्याला. पुढचा बॉल यावेळेस बॅटची काढायला लागले. राहुल असतील चेंडू खाली, कोणतीही चुकी करत नाही आणि हा तिसरा धक्का लागेल. बॅटिंग करत असताना टीम दुर्गेश फायटर या संघासाठी मनोज बॅट टू द पुढचा बॉल यावेळेस स्क्वेअर टप्प्याचा चेंडू तर आडव्या बॅटने चेंडूला खेळलाय. स्क्वेअर रिजन मध्ये ते क्षेत्ररक्षक आले जरूर, परंतु 2 धावा मात्र इथे रोखू शकत नाही. 2 धावा जरूर इथे जोडल्या जातील धावफलकावरती. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत अद्याप मोठे फटके खेळण्यापासून थांबून ठेवले या बॅटर्सना. बॅटिंग करत असताना टीम दुर्गेश फायटर संघाला 26 धावा आपल्याला धावफलकावर पाहायला मिळतील. अद्याप पाहायला गेला तर 4 चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत आणि 2 चेंडूचा खेळणं बाकी असणार आहे. तेजस पुन्हा एकदा पाहायला गेला तर चेंडू पडल्यानंतर उसळी कमी घेतली आणि थेट यष्टीरक्षकाचा हातामध्ये विसावा घेतला. हा सुद्धा आपल्याला निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. पहा या तिसऱ्या षटकामध्ये तेजस उभारे आले. फक्त 3च धावा खर्च केल्यात आणि एक फलंदाज सुद्धा बाद करण्यात त्याने यश मिळालंय. तिसऱ्या षटकातला शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. यावेळेस स्लोअर फुल टॉस त्याला समोरच्या रिझर्व मध्ये खेळलंय. चेंडूला पाठवलंय लॉंग ऑफ सीमा रेषा बाहेर. 6 धावांसाठी षटकार. बत्तीस धावा धावफलकावर आपल्या पाहण्यातील आणि अजूनही विजयासाठी 39 धावांची गरज असणार आहे टीम दुर्गेश फायटर संघाला. 12 चेंडूंचा खेळ बाकी असेल, 2 षटकांचा खेळ बाकी असेल. 12 चेंडूमध्ये तब्बल 39 धावा इथे बनवाव्या लागतील. तर गोलंदाजी मार्कावर पुन्हा एकदा बदल पाहायला मिळतोय. आर्यन या गोलंदाजीवरती विश्वास दाखवला जातो. इथे कर्णधार राजच्या माध्यमातून पुन्हा एकदा त्याला पाचारण करण्यात आलंय 4थं षटक हाताळण्यासाठी. पहिला बॉल 4थ्या षटकातला आर्यन. यस आउटसाइड ऑफ स्टंप होता चेंडू. यस इट इज वाईट. अवांतर स्वरूपात एक धाव मात्र इथे जोडली जाईल धावफलकावरती. 33 धावा धावफलकावर पाहायला मिळते आपल्याला. पाहायला गेलं तर दुसऱ्या षटकाची सुरुवात सुद्धा आर्यनच्या माध्यमातून अवांतर धावेन झाली होती. यावेळेस चेंज ऑफ द पेस पाहायला मिळेल आपल्याला. धीम्या गतीचा चेंडू, फलंदाज देवीदासला बीट करणारा चेंडू पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये. ज्या पद्धतीने दुसऱ्या षटकाची सुरुवात झाली होती ना, पहिला चेंडू वाईट, त्या स्वरूपाचा या षटकामध्ये सुरुवात केली आर्यननं, परंतु त्यानंतर एक निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. यावेळेस पुन्हा एकदा चेंज ऑफ द पेस, पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेस एक धाव अगदी सहजरित्या इथे जोडली जाईल धावफलकावरती. चांगली गोलंदाजी युवा टॅलेंट आपल्याला पाहायला मिळतोय कलमजी गावाकडून. हा आर्यन हा गोलंदाज ज्या पद्धतीने पहिले षटक हाताळलं फक्त 9 धावा खर्च केल्या होत्या, 2 विकेट सुद्धा घेतल्या होत्या आणि याचमुळे यावेळी त्याला 4थं षटक हाताळण्यासाठी पाचारण केलंय. तर स्ट्रायकिंगला पाहता आपण स्वप्नीला फलंदाज. हाफ ट्रॅकर होता, त्याला भिरकावून दिलाय. चेंडू जाईल वाईड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. 6 धावांसाठी येईल दणदणीत खणखणीत षटकार.
आतापर्यंत पाहायला गेलं तर त्या दोन षटका त्याच्या बॅट मधून जरूर लगावले गेलेत. या षटकाच्या सहाय्याने धावसंख्या आपल्याला धावपल करून मिळते 40 धावा. पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज असेल आर्यन. यावेळेस पुन्हा एकदा हा प्रकार त्याला खेळून समोरच्या रिजन मध्ये चेंडू जाईल सीमा रेषा पालीकडे. हा दुसरा षटकार. हल्ला चढवला या गोलंदाजावरती. बॅक टू बॅकचे दोन षटकार आपल्याला स्वप्नीलच्या माध्यमातून पाहायला मिळाले. बॅटिंग करत असताना टीम दुर्गेश फायटर या संघासाठी युवा टाळ्याला आपण पाहताय. गोलंदाजी करत असताना आर्यन यावेळेस हल्ला चढवला गेला आर्यन वरती. पुढचा बॉल यावेळेस पहा पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप. वाईट अवांतर स्वरूपात पुन्हा एकदा एक धाव जोडली जाईल धापलकावर. यावेळेस पहा कुठेतरी प्रेशर क्रिएट केलं गोलंदाजी करत असताना आर्यन या गोलंदाजावरती. दोन मोठे फटके जरूर आपल्याला पाहायला मिळाले स्वप्नीलच्या बॅट मधून. धावसंख्या पाहायला मिळते 47 धावा स्कोर कार्ड वरती. पुढचा बॉल यावेळेस लोअर फुलटॉस होता. चेंडू बराच काळ हवेत असेल. राहुल बक्कम येथील चेंडू खाली कोणतीही चुकी करत नाही. यावेळेस मात्र स्वप्नीलला माघारी परतावा लागेल. अजून एक धक्का बॅटिंग करत असणाऱ्या टीमला. दुर्गेश फायटर फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे पण 47 धावा धावफलकावरती. अजून या चौथ्या षटकात अंतिम आणि शेवटच्या चेंडूचा खेळीनं बाकी असणार आहे मित्रांनो. न्यू बॅटर आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय. कौशल हा फलंदाज आपल्या स्ट्रायकिंगला पाहायला मिळतील. आर्यन यावेळेस पहा कमबॅक केलंय. विकेट घेतलाय त्यानं स्वप्नीलचा. यावेळेस पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर होतात. समोरच्या रिजनने चेंडूला खेळले. तेजस अतिशय वेगाने चेंडू खाली आले आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला. चौथं षटक संपतंय. चौथ्या षटका अखेर धावसंख्या आपल्याला धावपल 48 धावा. अजूनही विजयासाठी 23 धावांची गरज असणार आहे. 6 चेंडू आणि 23 धावा. तोपर्यंत ऐकूया आपण एक छोटासा डीजे. तर जाऊया मैदानाच्या दिशेने. आपण पाहता इथं 6 चेंडू आणि 23 धावांची गरज असताना गोलंदाजी मार्ग आपण गोलंदाज पाहताय निलेश उभारे टीम राऊंडस्फोर्ड या संघाकडून. 6 चेंडू आणि 23 धावा. या धावा इथे बनवल्या जातील की रोखल्या जातील येणाऱ्या 6 चेंडू आपल्याला सांगून जातील. पहिला बॉल यावेळेस चेंज ऑफ द पेस पाहायला मिळाला. एक फुलर लेनचा चेंडू होता. रनआउटच्या स्वरूपात सौरभ या फलंदाजाला माघारी परतवला. आपली विकेट सॅक्रिफाईस केली इथे. डीजे
पहा एक धाव घेतली दुसऱ्या धावेचा स्ट्रायकिंग एंड आपण पाहत आहे देवा हा सलामीला आलेला फलंदाज ज्याच्या बॅट मधून पाहायला गेलं तर पहिल्या मॅच मध्ये चांगले फटके पाहायला मिळत होते. यावेळेस पहा पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते निलेशच्या माध्यमातून. यावेळेस पहा पुन्हा एकदा समीकरण आपल्याला बदललेलं पाहायला मिळेल. 4 चेंडू आणि 23 धावा अशी परिस्थिती सध्याला मैदानाच्या आतमध्ये. 4 चेंडू मध्ये बनवायचे त्यात 23 धावा. बॅटिंग करत असताना टीम दुर्गेश फायटर या संघाला निलेश. यावेळेस पुन्हा एकदा चेंज ऑफ द पेस पाहायला मिळाला. यष्टांचा वेध घेणारा हा चेंडू पुन्हा एकदा देवीदास हा फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे यांना अंतिम षटक हाताळण्यासाठी बोलवण्यात आलं. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला आहे आणि एकही धाव खर्च केली नाही. 6 चेंडू मध्ये पाहायला गेला तर 24 धावांची गरज असताना अद्याप 3 चेंडूचा खेळ झालाय. अजूनही 3 चेंडूचा खेळ येणं बाकी असणार आहे. आपल्याला पाहायला मिळेल अंतिम आणि या शेवटच्या षटकामध्ये. यावेळेस पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता. बॅटच्या आतील काढा लागली होती परंतु चेंडू थेट यष्टीरक्षक संजय यांच्या हातामध्ये जाऊन विसावा घेतलाय. हा सुद्धा आपल्याला डॉट बॉल पाहायला मिळाला. पहा या सामन्यामध्ये राहुल जे आले होते सलामीला आणि त्यांच्या बॅट मधून पाहायला गेलं तर तब्बल 17 चेंडू मध्ये 4 षटकांनी 3 चौकाराच्या साहाय्याने 45 धावा बनवल्या गेल्या होत्या. पुन्हा एकदा चांगली गोलंदाज निलेश आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्ग अजूनही एकही अद्याप धाव खर्च केली नाही या गोलंदाजानं. 5 चेंडूंचा खेळ झालाय. 5 चेंडू हाताळले गेलेत निलेशच्या माध्यमातून. या स्पर्धेतली पहिली मेडल आपल्याला इथे पाहायला मिळेल का? शेवटचा चेंडू असेल गोलंदाजी मार्गावर. गोलंदाज आपण पाहताय निलेश अद्याप 5 चेंडू निर्धाव टाकलेत. शेवटचा या चेंडूवरती मात्र सिंगल धाव आली आहे आणि हा सामना राऊंडस्फोर्ड या संघाने जिंकलेला आहे. शिवछत्रपती असोसिएशनच्या कार्य